सुस्वागतम मित्रमंडळींनो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे, मंजू तात्यासाहेबांच्या बायकोला भेटायला आलेली असते. सत्य आणि मंजू तात्यासाहेबांच्या बायकोला भेटायला येतात आणि त्यांना ते आता भेटत असतात. आणि आता ते सत्य आणि मंजू त्यांना प्रश्न विचारत असतात. मंजू विचारत असते, तुम्हाला आठवतं का काय झालं होतं तेव्हा? हो, नेमकं काय घडलं होतं सांगा बरं तुम्ही. तर ते म्हणतात की त्या घाबरल्यासारखं करतात. तर आता मंजू विचारत असते, मंजू रडते. मंजू म्हणते, आमच्या नात्याचा प्रश्न आहे, तुम्ही सांगा ना तेव्हा काय घडलं होतं मॅडम. तेव्हा आता ती मॅडम बोलायला तिला आठवायला लागतं. ते गुंड तिला आठवतात, तिला ते ओढून नेलं आठवतं, सगळं तिला आठवायला लागतं. आणि तेवढ्यात आठवतं ते गुंडांना मारणारा सत्या होता. सत्याचा चेहरा समोर येतो. सत्याने तिला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलं होतं, हे सगळं तिला आठवतं. आणि ती सत्या आणि मंजूला सांगते की मला ह्यांनीच मला वाचवलं होतं असं करते. आणि आता सगळं म्हणतं, शांत व्हा शांत व्हा. मंजू म्हणते, नक्की तुम्हाला यांनीच वाचवलं होतं ना? तर ती म्हणते की हो, नक्की मला यांनीच वाचवलं होतं असं म्हणते. तर ते म्हणतात की हो, बरं झालं. तुम्हाला काय वाटतंय मॅडम, शांत व्हा तुम्ही. तर आता लगेच ती सत्याचा हात हातात घेते आणि म्हणते की खरंच यांनी माझा जीव वाचवला होता असं म्हणत असते. सत्या म्हणतो की शांत व्हा वाघमारे, तुम्ही यांना आधी पाणी द्या आणि मग नंतर प्रश्न विचारा असं म्हणतात. तर आता लगेच मंजूला सत्या पाणी वगैरे देतो. त्या यांना मालिनी मॅडमला पाणी देते मंजू. आणि पाणी वगैरे पिल्यावरती आता मंजून त्या म्हणतात, शांत व्हा, काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आता घाबरायचं काही काम नाही आहे असं म्हणतात. आणि सत्या मंजू आता घरी जायला निघतात. तर इकडे आता जी ही असते पूर्वा ड्युटीवर आलेली असते. आणि तिथे आता सगळेजण नाईट शिफ्टचे घरी चाललेले असतात. तेवढ्यात आता पूर्वा विचारते, थांबा, कुठे चाललात तुम्ही? तर ते म्हणतात की आमची नाईट शिफ्ट संपली त्यामुळं घरी. तर ते म्हणतात की हे बघा, तुमच्या वाघमारे मॅडम कुठे आहे? अजून आल्या नाही का वाघमारे मॅडम? आज पण नाही आल्यात का? तर ते म्हणतात की नाही ना, आज पण नाही आल्या वाघमारे मॅडम. अहो, ते आजारी आहेत ना, त्यामुळे ते येणार नाही आहेत. तर आता ती म्हणते की काय, आजारी आहेत म्हणून येणार नाही? एवढ्या दिवस कळत नाही का सुट्टी काढायची? हां, असं कोणी राहतं का? ही काय धर्मशाळा आहे का? कधी यायचं कधी काही करायचं? अजिबात काही करायची गरज नाही आहे. मला विचारल्याशिवाय ते काही पानसुद्धा हलणार नाही असं म्हणते. आणि म्हणते की कुणी असो तुमची तिने मला विचारल्याशिवाय सुट्टीसुद्धा घ्यायची नाही असं म्हणत असते. आणि आता इकडं मंजू आणि सत्या घरी येतात. मंजूला खूप त्रास होत असतो. मंजू झोपते. आणि आता मम्मी साहेबांता येतात आणि म्हणतात की ए नेबट, झोपली काय? स्वयंपाक बनव ना, चल ना. तर आता सत्या म्हणतो, ओ वाघमारे, आजचे दिवस स्वयंपाक नाही बनवणार. आजचे दिवस एक दिवसात तुम्ही दोघींनी बनवलं तर काही होणार आहे का? बनवा तुम्ही दोघी स्वयंपाक, वाघमाऱ्यांना आराम करू द्या असं म्हणतात. आणि सत्या आता मंजूला तेव्हा झोपी लावत असतो. म्हणत असतो, वाघमारे काही दुखतं आहे का तुमचं? मंजू म्हणते, नाही सत्या. सत्या तो खरं बोला वाघमारे. मंजू म्हणते, हो सत्या, माझ्या हातपाय खूप गळाल्यासारखे झालेत, मला खूप हे होते, अशक्तपणा आल्यासारखं होतंय. सत्य म्हणतो, काळजी करू नका, मी आहे ना, मी तुमच्या पायांची दाबून देतो. सत्य मंजूच्या पायांची दाबून देत असतो. आणि आता तिथे मम्मी साहेबांना इकडे किचनमध्ये येतात आणि तिथे बघतात तर त्यांनी सत्याने बनवलेलं सूप बघून मम्मी साहेब म्हणतात, वाव, खूप भारी आहे, चला आपण पिऊन पोहू. सपनीला प्यायला देतात. सपनी म्हणतात, तुम्ही पण प्या. मम्मी साहेब पण पितात, पण त्यांना खूप खराब लागतं ते. आणि त्या म्हणतात, बाया काय बनवलं आहे, नुसतं त्याच्यापेक्षा चिखल तरी बरा असं म्हणत असतात. तर आता इकडं सत्य आणि मंजू झोपलेले असतात. मंजू सत्य तिचे पाय दाबत दाबत तिच्या पायथ्याशी तिथे झोपतो. आणि आता मंजू इकडे झोपलेली असते. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत, मम्मी साहेब आता त्यांच्या रूममध्ये जेवण बनवून भात आणि ते बनवून घेऊन येतात. आणि आता ते बघतात तर सत्य ते झोपलेलं असतो. तर म्हणतात, सत्य काय चाललं हे सगळं? आणि काय रे, काय तिच्या पायथ्याशी झोपलाय तू? काय चाललं हे? आणि मस्त मॅडम आराम करतायत, त्यांच्यासाठी जेवण घेऊन आलो ना आम्ही, ते त्यांना जेवायला असं म्हणतात. आणि आता सत्याला जेवायला, मंजूला जेवायला वाढतो सत्या. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.